चला तर मग आता आपण निघूया मुंबईच्या दिशेने. बाय बाय निको. बाय बाय बाय. पिंका सुना बाय. हे पिंका. हो हो. श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरू करूया राईड परत मुंबईच्या दिशेने. सुप्रभात मित्रांनो. तर आपण आता निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. नेव्यातून निघतोय हा आमचा पर्याय. आणि शिंदेवाडीच्या बाहेर पडलोय आपण आता. अशी बॅग आता यावेळी व्यवस्थित बांधलेली आहे. अपेक्षा करतो की ती ह्यावेळी तरी त्रास नाही देणार. आणि तसं बॅग सपोर्ट पण चांगला भेटतोय आता. आमचं पोस्ट ऑफिस नेव्यातलं. एवढाच रस्ता आहे आता. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे पण काही काम असल्यामुळे थांबता आलं नाही आहे अनफॉर्च्युनेटली. सो बघूया आता. आता राईट मारलं की आपण एकदम मस्त हायवेला टच होणार आहे की आपली गाडी चांगल्यापैकी स्पीड मारता येईल. प्रसाद माने भेटायला आलेले आहेत. हो गावची सान. आणि आता आपण बाहेर पडलेलो आहे. हायवे लागलेला आहे मस्त. हा हायवे एवढा सुंदर बनवला आहे की अगोदर जिथे आम्हाला देवरुख पोचायला अर्धा ते पाऊण तास लागायचा तो आता फक्त 15 मिनटात पोचता येतं. सो म्हणूनच जे ओव्हरऑल डिस्टन्स पण आहे जे ऑलमोस्ट आधी 8-9 तास दाखवायचं तो रस्ता हा चांगला झाल्यामुळे फक्त 6.25 तास दाखवत आहे. 7 hours 15 minutes. हे ड्रॅगन फ्रूटची शेती इथे. या बाजूला इथे आश्रमशाळा आहे. सो मी सांगत होतो की रस्ता चांगला बनवल्यामुळे डिस्टन्स भरपूर कमी, टाईम भरपूर कमी लागतो आता. तसंच घाटचा रस्ता किंवा कुठल्या खेडमध्ये जो टनेल बनवला कशाळी घाटचा तो, हे गावचं ग्राउंड. इथे स्पर्धा होतात मोठ्या क्रिकेटच्या, तेच हे ग्राउंड. तर बघूया आपण थांबत थांबत जरी गेलो 2 तासाचा ओव्हरऑल हॉल्ट जरी घेतला तरी आपण 9 तासात पोचलो पाहिजे. आता 9 वाजलेले आहेत. सो 9 तास म्हणजे 6 ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळी आपण घरी पोचलो पाहिजे. तर चला असंच कंटिन्यू ठेवूया. मध्ये मध्ये जिथे जिथे सिनिक व्ह्यू येईल, काहीतरी सांगायचं असेल तिथे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करू. अवघ्या 3 ते 4 मिनटात निव्याच्या स्टॉपवरून आपण आंबव पोचलेलो आहे. आंबव कॉलेज, जिथे माझं शिक्षण झालं इंजिनिअरिंग. 4 वर्ष इथे होतो. आता सुंदर बांधलेलं आहे. आपण येऊन पोचलो आहोत आता वाशीच्या पुढे पाडगाव घाटीत. आणि हा व्ह्यू बघा, हे डोंगर बघा, इथे कंप्लीट डोंगर आहेत. आणि ही पाडगावची घाटी. सो घाट रस्ता आला की जरा चालवायला मजा येते. पाठीमागे बॅग नसती तर अजून मजा आली असती. हा छोटा सिंगल पट्टी रस्ता आहे. सो तो थोडा एक लक्षात द्यावा लागतो की समोरून गाडी येते त्याचं सांभाळून चालवावे लागते. पण समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण डोंगर. हे आता जिथे मध्ये आहे टिकलेश्वर, आता दिवसा दाखवता येत नाही आहे पण रात्र असली तर इथे लाईट चालू असते एक, त्यामुळे तो इझिली दिसतो. सो आपण इथून लेफ्ट मारून
बने कंपाऊंड ह्या जो तिटा दाखवला आहे इथून पाटगाव तिटा, इथून लेफ्ट मारून जातो आहे, कारण राईटचा जो रस्ता आहे तो जाईल पुढे मार्लेश्वर साईडला, आपल्याला मुंबई साईडला जायचं आहे. राईटच्या रस्त्याने तुम्हाला मैत्री पेट्रोलच्या पंपच्या तिथून जाता येईल लांजाच्या साईडला सुद्धा, असं शॉर्टकट आहे. जरी चांगला रस्ता बांधला म्हणजे तुम्हाला हातखांबा वगैरे फिरून जायची गरज नाही. आपण लेफ्ट साईडचा रस्ता घेऊन मुंबईच्या साईडला निघालो आहोत. आणि हा आपल्याला लागलेला आहे पहिला ब्रिज, सुंदर अशी नदी. हा रस्ता थोडा फक्त अजून बनवलेला नाही आहे, सो तो तेवढा फक्त जरा खराब आहे. पण पूर्ण फिरून जाण्यापेक्षा ह्या रस्त्याने लगेच तुम्ही बाहेर पडू शकता. हां, तुम्हाला जरा कच्च्या रस्त्यावर, कच्चा नाहीच आहे ॲक्च्युली, थोडा रस्ता खराब आहे. या रस्त्यावरून जर तुम्हाला चालवायची नसेल तर जिथे आपण लेफ्ट मारलं तिथे लेफ्ट न मारता सरळ निघून जा आणि तिथून मागे या. पण तो जसं सांगितलं तो लांब आहे थोडा, आणि तो निघणार इथेच समोर. सो इथून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. आणि आत्ता आपल्याला सरळ सरळच जायचं आहे. मला वाटत नाही कुठे आता टर्न असेल. इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी, सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर. सो आता आपण पोचलो आहोत सह्याद्री नगरला. इथून राईट मारलं तर देवरुख स्टँडकडे जाणार आणि आपल्याला जायचं आहे लेफ्टला मुंबई दिशेने. कुठेही न बघता राईट लेफ्ट मारतायत बघा. एस टी समोरून येत होती, हा त्याला राईट मारल्याच्या नंतर त्याची चूक आहे म्हणून परत त्याला बघत आणि समोरून एस टी येते. हे कसे चालवत आहेत बघा गाड्या. हे आपल्यालाच सांभाळावं लागणार. हा व्ह्यू बघा. हा रस्ता तसा जुना आहे. सो ह्याच्या बाजूला लागलेली झाडं बघा किती आहेत. तुम्हाला हवी तिकडे बाजूला कुठेही ना लगेच सावली भेटू शकते, तुम्ही थांबू शकता थोडा वेळ आणि इथे ड्राईव्ह केल्यावर बरं वाटतं. तेच नवीन रस्ते बनवलेत, रस्ते फार छान बनवले, पण एक डिसएडव्हान्टेज किंवा माहीत नाही ते पुढे लावले जातील की नाही, पण झाडं नाही आहेत तिथे कुठेच. मला कुठेच सावली नाही भेटणार. आता हा आपण संगमेश्वरकडे जातो आहे, तिथला हा घाट आहे. पूर्ण रस्त्यावर सावलीच सावली. झाडं बघा किती जुनी झाडं आहेत, मस्तपैकी मोठी वाढलेली. शिवणे आपण पोचलो आहोत शिवण्याला 9:23ला. सो अराउंड अर्ध्या तासात पोचलो आपण शिवण्यात. जय बजरंगबली, हनुमान मंदिर. आणि आपण पोचलो आहोत संगमेश्वरला फक्त 35 मिनिटात घरापासून. आपण घरातून निघालो तेव्हा 8:55 झालेले. 30 ते 35 मिनिटात आपण संगमेश्वरला. तर इथून राईट मारलं की मुंबई साईड, लेफ्ट मारलं की तुम्हाला जाता येईल रत्नागिरीला. राईट साईडला दिसतोय तो संगमेश्वर डेपो, रिक्षा स्टँड बाहेर.
हा इकडे संगमेश्वर डेपो. आणि ही लागते मोठी नदी परत. ओके, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आणि उन्हाळा असल्यामुळे नदीचं पाणी फार कमी आहे. तर आता आपण पोचलो आहोत आपल्याला लागलेलं पहिल्या टोलवर. खेरशेत टोल जस्ट आरावलीच्या थोडा पुढे आहे, मुंबई साईडला. अराऊंड 1 तास झाला आहे. सो एक छोटासा ब्रेक घेऊया. पण छान बनवलं आहे बघा. तिकडे तुम्ही तर बघितलं तर मला वाटतं ते मोठ्या गाड्यांना साईडला थांबण्यासाठी जागा आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघितलं तर इथे बघा वॉशरूम्स बनवले आहेत बहुतेक. अजून कम्प्लिटली रेडी नाही आहेत, पण वॉशरूम्सच दिसत आहे. ते इथे कदाचित काही ऑफिस वगैरे येईल. सावर्ड्याला येऊन पोचलो आहे आपण. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे आत्ता पुढे रस्ता सर्वात चांगला आहे. कारण जो काही डायव्हर्जन किंवा कच्चे रस्ते ते मागे होते, ह्याच्या पुढचा रस्ता तरी चांगला होता. हा बघा रस्ता पूर्ण रिकामी, कोणच नाही. आणि समोर डोंगर. अशी राईडला एन्जॉय करता येतं. चिपळूण तालुका आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. हा घाट सुरू आहे. हॅप्पी पंजाबी ढाबा हा इथं जेवण छान नसतं. आम्ही भरपूर वेळा इथे जेवलो आहे. सो तुम्हाला जर ट्राय करायचं असेल, तुम्ही जर तेवढ्या वेळेत जर इथे पोचलात तर इथे ट्राय करू शकता. चिपळूण येण्याच्या आधी म्हणजे मुंबईकडे जाताना चिपळूण यायच्या 2 ते 3 किलोमीटर आधी आहे. आणि मुंबईवरून येत असलात तर चिपळूण क्रॉस केल्याच्या नंतर तुम्हाला हा ढाबा भेटेल. चिपळूण शहरला लेफ्ट साईडला गेल्यावर आपण इथे हे जे मागे जातं ते चिपळूण शहर. आपण सरळ रस्त्याने मुंबईला. थोडासा भाग आहे जो चिपळूण सिटीमधून जातो आहे, त्यामुळे. आणि इथे रस्ता अजून बाकी आहे. सो 10:30 म्हणजे 1.5 तासात चिपळूण. आता परशुराम घाट चालू झालेला आहे. इथे प्रॉब्लेम सध्या असा आहे की अर्धा रस्ता बनला नाही आहे. सो डायव्हर्जन यूज करून सिंगल लेन आहे चालू. सो इथे थोडं सांभाळून चालवावं लागतं, कारण समोरच्या गाडीवाल्याला माहीत नसतं की अपोजिटवाला आपल्या लेननी येणार आहे की समोरून जाईल. ते नंतर तिकडे बघा डोंगर. अपोजिट साईडचा रस्ता बघा तो बनलेला आहे. सो बाकी सगळे एक्सपेक्ट करतील की तिकडून गाड्या जातील, पण तसं नाही आहे. जो रस्ता एवढा बनला आहे तर तिकडे डायव्हर्जन टाकून तो चालू का नाही केला हेच कळत नाही आहे. का हे रिस्की रस्ता ठेवला इथे. चला बरं झालं डायव्हर्जन आलं. हे बघा चिपळूण सिटी आणि ती तिकडे नदी पूर्ण. ती बघा तिकडे ती नदी किती लांब आहे बघा. ती तिकडून तिथपर्यंत पूर्ण नदी वाहते तिथे. खेड 27 किलोमीटर.
पहा नदी पूर्ण तिकडे मोठी जाते नदी. काय व्ह्यू आहे तो बघा. धनुष्यबाण परशुरामांचा, कारण हे परशुराम घाट आहे, सो त्यांनी तो तसं तिकडे पॉईंट बनवला असणार. आणि इथून राईट मारलं, हा मुलगा जिथे हात दाखवतो इथून राईट मारलं आणि आतमध्ये गेलं की परशुराम मंदिर. परशुराम घाट समाप्त झाला आणि समोरचा व्ह्यू बघा, रस्ता बघा, सुंदर मस्त रस्ता बनवला आहे. पोलीस झोपलेले आहेत. सो आपण पोचलो आहोत आता आपल्या सेकंड टोलला, नवीन हायवेवर. बघूया त्या बाजूला असलो तर. पण हा खेडच्या आधी आला आहे, असो अजून खेड रेल्वे स्टेशन यायचं बाकी आहे. शिवफाट्यानंतरचा हा टोल मुंबईवरून कोकणाकडे जाताना. सो ह्या नवीन रस्त्याच्या बरोबर हे असे पब्लिक फुट ओव्हर ब्रिज सुद्धा बांधलेले आहेत. सो ह्याचा उपयोग करा आणि रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करू नका. मला वाटतं बघा बाईकसाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. सो बाईक्स क्रॉस करायचे असतील इकडून त्या बाजूला तर त्यासुद्धा पॉसिबल आहे. सो त्याचा उपयोग करा. उगाच रिस्क घेऊन रस्त्याच्या मधून क्रॉस करू नका. सो आता भोसते घाट सुरू झालेला आहे. हा व्ह्यू बघा खाली. इथे ॲक्च्युलीमध्ये हे अपघाती वळण आहे. ते बरं झालं इथे ह्या साईडला स्पीड ब्रेकर टाकलेत. कारण इथे बहुतेक ॲक्सिडेंट झाले. ते बघा जो समोर तुम्हाला जो पॅच जो साईडला टायर्स लावलेले आहेत किंवा ते घासलेले दिसत आहे ते ॲक्च्युलीमध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि तिथे मोठे ट्रक आणि ST बसेस इथे जाऊन घासलेले आहेत. इनफॅक्ट मला वाटतं तो वाढवलासुद्धा आहे. पहिला तिथे ओपन होता थोडा या पुढचा, पण आता तो वाढवलेला आहे सेफ्टीसाठी. हा बघा पूर्ण U-टर्न आहे. ओके, सो इथे थोडा जागा आहे, सो आपण थोडे फोटो काढूया. ती बघा कोकण रेल्वे, नदी, पूर्ण ओपन परिसर. आणि मला वाटतं त्या बाजूला परत अजून ही नदी होती. ही जी नदी वाहते तोच व्ह्यू आपल्याला वरती त्या बाजूला दिसत होता. ही नदी फार मोठी आहे. ब्रिज बघा केवढा मोठा आहे, म्हणजे पात्र किती मोठं आहे नदीचं. आणि माणसांना जायला साईडला रस्ता ठेवला आहे चालायला, तर तो एक चांगलं केलं आहे काम. सो 11:25 झालेले आहेत. आपण आत्ता एक 10 मिनटाचा तरी ब्रेक घेतला. सो अराऊंड 2.5 तास लागले आपल्याला खेडला पोचायला. काळकाई मंदिर हे बघा, काळकाई मंदिर. आता बघूया आपल्याला खेडच्या त्या नवीन टनेलमधून जायला देत आहेत की वरतून जायला सांगतायत. प्रयत्न करूया की परत टनेलमधून जायला मिळेल, कारण त्याने अर्धा तास वाचतो सरळ सरळ. आता बघ चालू था वन वे बोलतोय.
मुंबईमधून येताना ओपन आहे, इथून जाताना ओपन नाही, असं आपल्याला घाट करूनच जावं लागणार आहे. सो कशेळी घाट सुरू. आपल्याला कशेळी घाट चढून उतरायचं आहे. बघूया आता किती वेळ लागतो. ठीक आहे, समोरासमोर घातली, इथे पण ओव्हरटेक. इधर से गजानन महाराजांचं मंदिर. कदाचित स्वामींना हवं होतं की आपण त्यावरती मठात येऊन जावं. मलाही होत होतं की ते वाटेत येतं नेहमी, तर मी तिथे थांबतो. पण यावेळी एकटा चालवतो आहे गाडी म्हणून लवकर घरी पोचण्याच्या ह्याच्या, तो टनल चालू आहे का, तो असता चालू तर लवकर निघून गेलो असतो. पण ठीक आहे, त्यांनी आपल्याला अडवलं तिथे. आता आपण जाऊया. तर वरती जातोच आहे तर मठात होऊन जाऊया. तो आहे नवीन रस्ता जो टनेलकडे जातो. कशेळी. आणि एक देवीचं मंदिर. ते पहा, आपल्याला आता मंदिर दिसायला लागलेलं आहे. आपल्याला तिथे जायचं आहे. सो टनेल जर तुम्ही इमॅजिन केलं असेल तो बघा, तिथे हा रस्ता तिथे अजूनही दिसतोय. टनेल ह्याच्या खालतून निघून तिकडे गेला. आपण आता त्या बाजूला जाऊ रस्त्याच्या. अरे जाने देना रे बाबा. हा बघा मरतोय. बरं झालं मला जायला नाही दिलं. जा जा, मला आलं, माझं मंदिर जवळ येते, मी आरामात जातो. हा रस्ता जातो मुंबईकडे. आपल्याला जायचं आहे स्वामी समर्थ मठाकडे. रस्ता कच्चा आहे आणि तुम्ही बघू शकता. थोडं या बाजूला घेऊया. हो हो, स्टार्ट फारच खराब रस्ता होता. आणि स्टीप स्लोप. मी ते पहिलं आलेलो आहे पण कार घेऊन आलो आहे.
सो थोडा अंदाज होता, पण रोड एवढा खराब असेल असं वाटलं नव्हतं. सो बघा, हाच तो व्ह्यू कशेडी घाटचा. इथून आलो आणि जाताना आपल्याला इथून बाहेर जायचं आहे. आणि हा आहे पूर्ण कशेडी घाटचा रस्ता. आपण त्या बाजूने तिकडनं आलो आणि पूर्ण हे क्रॉस करून इकडून आता तो ट्रक जातो आहे तिकडे जायचं आहे. सो आपण निघालो आहोत, दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परत घराकडे निघालो आहोत मुंबईकडे. सो चला तर मग बघूया आता रस्ता पुढे कसा आहे तो. तर एक अर्धा तासचा आपला ब्रेक झालेला आहे इथे ॲक्च्युली. पुढे कवर अप करावं लागेल थोडं, कारण अजून जेवायचं सुद्धा बाकी आहे. आणि लास्ट टाईम इथे खाल्लेलं पण एवढं आवडलं नाही, सो आपण पुढे जाऊया. सो अराऊंड 15 मिनटं लागली वरती यायला. आपण टाईम कॅल्क्युलेट करत होतो, अर्धा पाऊण तास माझा इथे गेला, कारण एक फोन आला असतो तो फोनवर बोलत राहिलो, थोडे फोटोज काढले, दर्शन घेतलं, बसलो तिथे. असं करण्यामध्ये अर्धा ते पाऊण तास गेला. आपण अराऊंड 12ला इथे आलेलो, 12:45 झाले. सो 15 मिनटं वरती गाडी म्हणजे घाट ऑलमोस्ट टॉपला पोचायला, कशेळी घाटचं ते चेकपोस्टपर्यंत. मध्ये लंचसाठी थांबलेलो. लंचमध्ये मिसळच घेतली, कारण जास्त खायचं नव्हतं, कारण परत पोट भरलं तर परत तेवढं अजून 4-5 तास ड्राईव्ह करायचं आहे. पण एवढी काही खास नव्हती. पण तिथला व्ह्यू मस्त होता खालते. हे बघा, हॉटेल अन्नपूर्णा. चला तर मग परत आपण चालू आपल्याला. अराऊंड 4 तासाचं अंतर अजून दाखवत आहे, 188 किलोमीटर्स. सो आणि 1:30 वाजलेलं आहे. सो 4 म्हणजे 5:30. सो 6-6:30 होणार आहेत आपल्याला आता. पण आता मोठा ब्रेक आता पुढे कुठे घ्यायचा नाही, फक्त पेट्रोल भरायचं आहे. थोडं पेट्रोल भरून घेऊ, सो म्हणजे काही टेन्शन नाही मग. हा व्ह्यू बघा,
त्या हॉटेलमधून हा सगळा व्ह्यू दिसत होता पूर्ण मस्त. भरलेलं आहे आणि अराऊंड 7 लिटर पेट्रोल लागला फ्रॉम लास्ट तिथून फिल केलं तेव्हापासून. सो अराऊंड 275 किलोमीटर्स गाडी चालली आहे. त्यानंतर 275 to 80 किलोमीटर्स. आणि जास्त हायवे न असता गावातल्या आतल्यात फिरले असल्यामुळे मला वाटतं थोडी इथे ॲव्हरेज सेकंड टाईममध्ये कमी दिली. सो ती ॲव्हरेज अराऊंड आम्ही कॅल्क्युलेट केली तर 38पर्यंत होते, 37, 38. सो आता आपला हा तिसरा टोल आपण क्रॉस करतो आहे, चांदवे खुर्द. नवीन रस्त्यावरचा हा तिसरा टोल. चांदवे खुर्द हा अराऊंड पोलादपूरच्या जवळ आहे. आणि त्या हायवेवर बघा कोणच नाही, पूर्ण रिकामी हायवे. ना पुढे कोण आहे ना मागे कोण आहे, जर तुम्हाला मिररमध्ये जर दिसत असलं तर. आणि हे आत्ता जे फक्त मातीने भरलेले डोंगर आहेत, हेच रेनी सीझनमध्ये जर एक राईड करायला भेटली तर हेच सगळे ग्रीनरीने भरलेले आहेत. उन्हाळ्यात सुद्धा एवढं पाणी आहे. हे जवळच होतं, इथे येऊन जेवलो असं तरी चाललं असतं. आणि इथलं जेवण चांगलं होतं, एकदा मी जेवलेलो. हे बघा पूर्ण नदी आहे इथून, इथे पूर्ण मोठी. रस्ता, ही नदी आणि इथे मध्ये हॉटेल. आणि या हॉटेलच्या मला वाटतं ठीक समोर इकडे आहे तो वॉटरफॉल. तो बघा या पेट्रोल पंपच्या बरोबर मागे आहे तो वॉटरफॉल, जिथे माणसं फिरायला येतात. जाता येईल. सो आपण आता लवकरच पोहोचणार आहोत कोलाडला. कोलाड सिटीला आपण पोचलो आहे. सर्व बाजूने दुकान. आता बघूया इथे किती ट्रॅफिक. जनरली इथे ट्रॅफिक लागतं. ठीक. रोह्याला जाण्यासाठी लेफ्ट. सुंदर अशी नदी. हा व्ह्यू मस्त दिसला. हे कोणाला कसं समजेल की इथे वरती येऊन डायव्हर्जन घ्यायचं आहे. अगदी पुढे गाडी चाललेली म्हणून मी पण आलो इथे. हा एवढासा भाग ठेवला आहे आणि इथे वरती येऊन आहे. जर खालून गेलात तर पूर्ण परत फिरून जायला लागेल. चला, थँकफुली ती गाडी पुढे चाललेली आहे आणि तिने इथून आणलं. सो आता खालती ट्रॅफिकमध्ये थांबायची गरज नाही, वरतून निघून जाऊ. पूर्ण खालती ट्रॅफिक होतं, ते सगळं ट्रॅफिक ना मिस करून वरतून निघाल्यामुळे किती फटाफट क्रॉस करतो आपण. सो आता आपण 10 क्रॉस केलं आहे आणि पुढे आलो आहे. वाजले 4:22. हे बघा माकडं. माकडं, मंकी केळा खा रहा है. अरे बाबा, इकडे रस्त्यावर फिरू नका. आतमध्येच राहा, बाहेर येऊ नका. इथे धोका आहे, पुढे धोका आहे. कारण ते गाडी चालवणारे कशाही गाड्या चालवतात.
हे क्रॉसिंगसाठी, माकडांच्या क्रॉसिंगसाठी, पण त्यांना कोण शिकवेल? म्हणून गाडीवाल्यांनी आणि आपण माणसाने समजलं पाहिजे की आपण इथून हळू गेलं पाहिजे. तो बघा माकड क्रॉस करतोय. आता इथे जर कोण फास्ट आलं तर तो गाडी खालती येणारच. आमिर खानची BMW पाहिजे होती, मग ह्याच्या खालतून निघालो असतो. नको, जाऊन दे, साईडनेच जाऊया. ऑलमोस्ट पनवेलपर्यंत पोचलेलो आहे आता, कलंबोलीपर्यंत. सॉरी, आता सिटीमध्ये गेल्यावर हे व्ह्यूज बघायचे थोडे आता कमी होऊन जातील. पण तरी लास्ट थोडेसे डोंगर, कुठे नदी, काही पक्षी दिसत आहे त्याच्यातून. गोप्रोमध्ये दिसेल काही माहीत नाही. पुढून राईड घ्यायचं आहे आपल्याला. 37 किलोमीटर बाकी आहेत. 1 तास 20 मिनटं दाखवत आहे. आपला आजच्या दिवसाचा लास्ट टोल प्लाझा शिळफाटा. आपण पोचलो आहोत आता दुर्गाडीकडे. उल्हास रिवर नदी, उल्हास नदी. आणि हा दुर्गाडी किल्ला. आणि हे आमच्या घराच्या जवळचं शंकराचं मंदिर. सो इथे आज गर्दी आहे, मोठा उत्सव असेल. सो बघा लाईन किती आहे. सध्याच मंदिरचं नवीन बांधकाम करून चांगल्या रीतीने कलर वगैरे सगळं करून मस्त तयार केलेलं आहे. आणि आपण पोचलो आहोत घरी, आपल्या बिल्डिंगजवळ. आणि आपली गाडीची जागा भरलेली आहे. सो आता एक जागा शोधून कुठेतरी ठेवायला हवी. पुढे बघूया.